झेप घेतात, पायलट झाल्या आहेत, वेगवेगळ्या बँकांच्या कंपन्यांच्या CEO पदी विराजमान झाल्या आहेत, पंतप्रधान आहेत, राष्ट्रपती आहेत. पण तरीही स्त्री जन्माची ही कहाणी सुफळ संपूर्ण झाली आहे का? सामान्य स्त्रीचे आयुष्य आजही चाकोरीबद्ध आहे. आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत स्त्रीला देवीचा दर्जा दिला जातो. आई, माता, जननी अशी अनेक विशेषणे तिला लावली जातात. 9 रात्रीत 9 दिवस स्त्रीला देवी मानून तिची पूजा करणारा समाज बाकीचे 357 दिवस तिला अबला समजून तिच्यावर अत्याचार करताना मागे पुढे पाहत नाही. निर्भया, आसिफा, डॉक्टर प्रियंका रेड्डी ही त्याचीच उदाहरणे नव्हे का? मुलींना 7च्या आत घरात या असे शिकवण्यापेक्षा आपल्या मुलांना हे जग मुलींसाठी कुठल्याही वेळी कोणत्याही ठिकाणी सुरक्षित करण्यास शिकवणे ही काळाची गरज आहे. मुलींनी कसले कपडे घालावे हे त्यांना शिकवण्यापेक्षा मुलांनी स्त्रीकडे कुठल्या नजरेने अदबीने बघावे हे आपण शिकवायला हवे. हे सुंदर जग देवाने स्त्री पुरुष दोघांसाठी बनवलं आहे आणि त्यात समान हक्काने जगण्याचा हक्क दोघांनाही दिलाय. आणि हे सगळं दाखवून देण्यासाठी येत आहेत आमच्या चिंचणी नंबर 4 शाळेचे विद्यार्थी. निर्भया या कार्यक्रमातून बालमित्रांनो, निर्भया येत आहे चिंचणी नंबर 4.
खूप छान.